अपुलिया इच्छे करू गदारोळ, अपुलिया इच्छे करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुख, म्हणून चिंता नाही आम्हा दासा, न भिऊ गर्भवासा जन्म घेता। तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, नाही विसंबत येरियरा, म्हणून चिंता नाही आम्हा दासा, न भिऊ गर्भवासा जन्म घेता। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगल भवन अमंगलहारी, द्रवसु दशरथ अजर बिहारी, सिया राममय सब जग जाने, करहु प्रणाम जोरी जुग पाणे। जयांची किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतम हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि। कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती। पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज। हो कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, हे पार्वतीचा पती योगीराज। कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज। मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या, भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्तिभावे, म्हणून चिंता नाही आम्हा दासा, न भिऊ गर्भवासा जन्म घेता। आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वसंत जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग, ज्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या उपास्य देवताची प्रमुख 4 विशेषणं या अभंगामध्ये वर्णन केलेले आहेत। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या देवाचं दास झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आलेला अनुभव शब्दामध्ये बांधून या अभंगातून व्यक्त केलेला आहे। असा अतिशय गोड अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे। बरं, हा अभंग सेवेकरता निवडण्याचं कारण काय, तर आजचा प्रसंगच असा आहे, ज्या प्रसंगी कीर्तन आहे 16 सोमवाराचं उद्यापन, आणि दुसरी गोष्ट प्रभू श्री रामचंद्राच्या या देवालयाच्या समोर हे कीर्तन आहे, आणि म्हणून भगवान महादेव आणि प्रभू श्री रामचंद्र या दोघांचं ऐक्य सिद्ध करणारा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे। आज या ठिकाणी
श्री हरिश्चंद्र पांडुरंग पाटील, त्यांचे सुपुत्र रोहिदास हरिश्चंद्र पाटील आणि त्यांचे बंधू अरुण हरिश्चंद्र पाटील या कुटुंबियांनी 16 सोमवारचा उद्यापन सोहळा अत्यंत श्रद्धेने भावनेने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. भगवान महादेवाच्या व्रतापैकी 16 सोमवारचं जे व्रत आहे, माता पार्वतीने सुद्धा ज्या 16 सोमवाराचं व्रत स्वतः करावं असं जे 16 सोमवारचं व्रत आहे, एका देवालयामध्ये भगवान महादेव आणि पार्वती माता द्यूत खेळत असताना, सोंगट्या खेळत असताना दोघांमध्ये मी जिंकलो असा वाद सुरू झाला. मग आता तो विचारावं कोणाला म्हणून तिथं असलेल्या एका गुरवाला विचारलं, पुजाऱ्याला विचारलं की आमच्यापैकी कोण जिंकलं तू सांग. त्यांनी सांगितलं पार्वती माता जिंकल्या. बरं का. आणि त्याच्यामुळं भगवान महादेवाने त्याला दिला शाप, त्याच्यामुळं त्याला आलेलं कोड. त्याच्यानंतर त्याला अप्सरांनी सांगितलं की तू 16 सोमवारचं व्रत कर. आणि तिथून या व्रताची सुरुवात झालेली कथा आपल्याला भगवान महादेवाच्या चरित्रामध्ये पाहायला मिळते. असं हे व्रत या पाटील कुटुंबियांनी केलेलं आहे. अतिशय परमार्थिक, भाविक, सात्विक हे कुटुंब आहे. विशेष म्हणजे माणसाचा चेहरा सांगतो की त्या माणसाचा स्वभाव कसा आहे ते. आणि म्हणून अतिशय साधा बोळा स्वभाव पण परमार्थ जगणारं हे कुटुंब आहे. भक्तीचे संस्कार स्वतः जीवनामध्ये अंगीकारून आपल्या मुलाबाळांवर सुद्धा त्यांनी ते संस्कार भक्तीचे केलेले आहेत. असे आमचे रोहिदास पाटील आणि त्यांच्यात सौभाग्यवती हे दोघं मिळून परमार्थ करतात. आणि आज आपल्या संसारामध्ये सौख्य, समृद्धी, आनंद लाभावा या उदात्त हेतूने 16 सोमवार त्यांनी केले. आणि या व्रताची सांगता या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीने त्यांनी आयोजित केलेली आहे. म्हणून आज या प्रसंगी अभंग कोणता घ्यावा असा विचार करताना भगवान प्रभू श्री रामचंद्राच्या चरणावर मस्तक ठेवताना सहज मला असं वाटलं की या रामाचं आणि भगवान महादेवाचं ऐक्य साधणारा अभंग शोधावा, म्हणून हा अभंग माझ्या डोळ्यासमोर आला. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्या उपास्य देवतेची म्हणजे पांडुरंगाची 4 लक्षणं सांगतात, 4 विशेषणं सांगतात. पण तुकाराम महाराजांनी केलेली ही वर्णन केलेली जी विशेषणं आहेत, जी देवाला लावलेली आहेत, ही 4 लक्षणं जी सांगितलेली आहेत, ही 4ही लक्षणं आपल्याला भगवान महादेवाच्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात. जे तुकाराम महाराजांनी वर्णन केले या अभंगामध्ये पांडुरंगाचं, हेच वर्णन जसंच्या तसं महादेवाला लागू पडतं. आता तुम्ही म्हणाल पांडुरंगाचं वर्णन महादेवाला लागू पडतं हे कसं काही शक्य आहे? तर त्याचं कारण असं आहे की शिव आणि विष्णू या दोन्ही दैवतांमध्ये भेद नाही, या दोन्ही दैवतांमध्ये अभेद आहे. हो, तुकोबाराय म्हणतात एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेद त्यांच्यामध्ये असतो उपासकांच्या मध्ये. एक वाक्य सांगतो, लक्ष देऊन ऐका. ज्या देवाची आपण उपासना करतो, पूजा करतो, पूजा करताना, उपासना करताना त्या दैवताच्या स्वरूपाचं ज्ञान नसेल तर उपासनेमध्ये भेद निर्माण होण्याची शक्यता असते. विठ्ठल विठ्ठल हो. आणि म्हणून आंधळी भक्ती उपयोगाची नाही, ज्ञानयुक्त भक्ती असावी. ज्या देवाची आम्ही पूजा करतो त्या देवतेच्या स्वरूपाचं आम्हाला ज्ञान असावं. त्या देवतेच्या स्वरूपाचं ज्ञान नसेल तर आम्हाला त्यांच्या ठिकाणी भेद संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आम्ही अनेक देव मानतो आणि संत एकच देव मानतात. आमच्या दृष्टीने शिव वेगळा आहे, आमच्या दृष्टीने विष्णू वेगळा आहे, आमच्या दृष्टीने देवी वेगळी आहे, आमच्या दृष्टीने दत्त वेगळा आहे. आम्ही अनेक देव मानतो पण संत एक देव मानतात. शिव आणि विष्णू या 2 दैवतांचा जर विचार केला तरी दोन्ही दैवत भिन्न नाही. या संपूर्ण विश्वामध्ये जे व्यापलेलं जे तत्व आहे त्या तत्वाला शिव असं म्हणतात. शिव आहे म्हणून जगत आहे.
शिव आहे म्हणून आपण आहोत. ज्या दिवशी आपल्यामधून ते शिव निघून जातं, ज्या दिवशी आपल्यामधून ते शिव तत्व निघून जातं, त्या दिवशी शिल्लक राहतं त्याला म्हणतात शव. त्याला काय म्हणतात? शव. शिव आहे म्हणून लोक आपल्यावर प्रेम करतात, पण ज्या दिवशी आपल्यातलं शिव निघून जाईल त्या दिवशी आपल्याला कोणी प्रेम करत नाही, मग त्याला म्हणतात शव. म्हणून संत त्या तत्वाला जाणण्याचा प्रयत्न करतात. संत, आम्ही उपाधीला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि संत तत्वाला जाणण्याचा प्रयत्न करतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारती. आणि म्हणून या संपूर्ण विश्वामध्ये जे आपल्याला तत्व आहे तेच तत्व म्हणजे शिव आहे, तेच तत्व म्हणजे विष्णू आहे. आणि या दोन्ही दैवतांमध्ये भेद नाही ही गोष्ट स्पष्टच आहे. कारण जेव्हा भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान आपल्या विभूती सांगताना म्हणतात बरं का, रुद्रानाम शंकराचास्मी, रुद्रामध्ये मी शंकर आहे. काय म्हणतात ते? रुद्रानाम शंकराचास्मी, मी रुद्रामध्ये शंकर म्हणजे मीच आहे, शंकर माझ्यापेक्षा वेगळा नाही. म्हणून भेद हा मतदारांच्या मध्ये असतो, नेत्यांमध्ये नसतो. भेद कोणामध्ये? भेद मतदारांच्या मध्ये, नेत्यांमध्ये भेद नाही. ते कधी एकत्र येऊ शकतील आणि कोणालाही बरोबर घेऊन सरकार स्थापन करू शकतील, फक्त भानगडी आपल्या आहेत. तसं भक्ता भक्तांमध्ये वाद आहे, भक्ता भक्तांमध्ये भेद आहे, देवतेंमध्ये भेद नाही. आणि म्हणून ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये म्हणजे 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये प्रचंड वाद होता. शैव आणि वैष्णव या दोन संप्रदायामध्ये प्रचंड वाद. आणि तो वाद सुद्धा साधा नव्हता वाद. वैष्णवांची मुलगी शिवाच्या मुलाला द्यायची नाही शैवाच्या, आणि शैवाच्या मुलीला वैष्णवाच्या घरी द्यायची नाही. जसं आता सुद्धा बैठकवाल्याची मुलगी बैठकवाला शोधतात लोक, माळकरी शोधणार आता सध्या, तसंच आहे. त्या काळामध्ये वैष्णवाची मुलगी शैवाच्या घरी देत नव्हते. आणि जरी समजा चर्चा करायची झाली तर ते नावाने म्हणत नव्हते. तो नाही का आपल्या गावातला आडव्या गंधवाला, काय म्हणायचे? तो आपल्या गावातला नाही का आडव्या गंधवाला, मग तो म्हणायचा नाही का तो आपल्या गावातला उभ्या गंधवाला, त्यांनी सत्यानाश केला सगळा. म्हणजे आम्ही उभ्या गंधवाले आणि शैव आडव्या गंधवाले, इतका प्रचंड वाद. तुम्हाला सांगतो, बाजारामध्ये जर कधी गेले आणि हरभरे विकत घ्यायचे झाले, ऐका बरं का, आता कधी जर माळकरी म्हणजे वैष्णव जर कधी बाजारामध्ये गेले आणि हरभरे घ्यायचे झाले तर त्याला असं म्हणत नव्हते का मला हरभरे द्या म्हणून, कारण त्याच्यामध्ये हर नाव आहे ना, ए विष्णू भरे दे मला म्हणायचे ते. आणि त्यांचं पण तसं, कपडा फाटला तर त्याला शिव म्हणत नव्हते, ए त्याला धागा घालून दे रे असं म्हणायचे ते, त्याला धागा घालून दे. एकदा असंच झालं, एका शैवाची मुलगी वैष्णवाच्या मुलांनी केली, आणि ती शैवाची मुलगी वैष्णवाच्या मुलांनी केल्यानंतर जेव्हा ती मुलगी आता पहिल्यांदा घर सारवायला लागली, घर सारवताना तिच्या सासऱ्याने बघितलं की माझी सून घर सारवते. पण त्यांनी सांगितलं, हे पोरी, हे तुझ्या बापाचं घर नाही, हे माझं घर आहे, हे वैष्णवाचं घर आहे, हे शैवाचं घर नाही. ती म्हटली, काय झालं बाबा? हे तुझी आडवी सारवते ना, हे असं आमच्या घरात चालत नाही, आमच्या घरामध्ये असं हे आडवं सारवणं जमत नाही. आता सारवायची पद्धत आडवीच असते का नाही, उभा कोण सारविल का? ती म्हटली, का हो? नाही म्हटले, आम्ही वैष्णव आहे, आमच्या घरामध्ये आडवं काय चालत नाही, जे चालतं ते सर्व उभं. त्या पोरीने बिचारीने नवीन आलेली ती काही बोलली नाही सासऱ्याला, कसं तरी आपलं उभं तिने आपलं सारवायचा प्रयत्न केला 2 हाताने आणि सारवलं पूर्ण घर. पण दुसऱ्या दिवशी मात्र हा तिच्या तावडी सापडला बरोबर. सकाळी उठून जेव्हा याने हातामध्ये ब्रश घेतला आणि दात घासायला लागला, ती म्हणायला लागली, बाबा आपल्या घरामध्ये आडवं चालत नाही, मग तुम्ही दात कसे आडवे घासता? हा म्हटलं, मला पण बा शेराला 1.25 शेर भेटली. इतका प्रचंड वाद शैव आणि वैष्णवांच्या मध्ये. तुम्हाला याच्या बाबतीत जर अधिक सांगायचं झालं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, संत परंपरेमध्ये नरहरी सोनार नावाचे संत होऊन गेले. नरहरी सोनार शैव संप्रदायाचे.
पांडुरंगाचे पुजारी आले नरहरी सोनाराकडे. म्हटले, नरहरी तुला देवळात यायचंय. कशासाठी? पांडुरंगाच्या कमरेचा करदोड्याचा माप घ्यायचा आहे. त्यांनी सांगितलं, मी नाही देवळात येऊ शकत. आम्ही शैव आहे, आम्ही दुसऱ्या देवाचं तोंड बघत नाही. तुम्ही असं करा, देवाच्या कमरेचं माप घेऊन या, मी बनवीन त्या मापाने साखळी. पुजाऱ्यांनी देवाच्या कमरेचं माप आणलं. नरहरी सोनाराला ते माप दिलं, सांगितलं आता बनवा साखळी. त्याने कमरेची साखळी बनवली, करदोडा बनवला. तो करदोडा घेऊन पुजारी मंदिरात गेले, पण देवाच्या कमरेला बांधताना एक बोट कमीच पडायचं, एवढं अंतर पडायचं. आता काय करावं? परत आले, असा कसा करदोडा बनवला, एक बोट कमी पडतं. याने पुन्हा आणलेल्या मापाप्रमाणे बनवला, तरी सुद्धा एक बोट कमीच पडतं. असं 2-4 वेळा झाल्यानंतर पुजारी म्हटले, असं करा ना, चला ना देवळात, तुम्ही स्वतःच माप घ्या आणि बनवा तुमच्या पद्धतीने. त्यांनी सांगितलं, मी येऊ शकत नाही. एका पुजाऱ्यांनी मार्ग काढला, असं करा, याच्या डोळ्याला पट्टी बांधा. तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून तरी विठोबाच्या देवळात याल ना. बघा किती वैर आहे. डोळ्याला पट्टी बांधा. भले आमच्या विठोबाचं तोंड पाहू नका, आम्ही तुम्हाला पकडून घेऊन जातो. तुम्ही कमरेचं माप घ्या आणि पांडुरंगाच्या कमरेची साखळी बनवा. डोळ्याला पट्टी बांधली आणि पट्टी बांधल्यानंतर 2 पुजाऱ्यांनी 2 हात पकडले आणि धरून पांडुरंगाच्या मंदिरात नेला. आली का मूर्ती? आली, तुमच्या समोर मूर्तीच आहे, लवकर माप घ्या. यांनी पांडुरंगाच्या कमरेला असा हात लावला, यांना शिवलिंग दिसू लागला. त्यांच्या हाताला शिवलिंग लागायला लागलं. तुम्हाला करदोडा पांडुरंगाचा बनवायचा आहे की शंकराचा बनवायचा आहे? ते म्हटले, पांडुरंगाच्या देवळात आलोय आपण. नाही म्हटले, हे शंकराचं देऊळ आहे. पुजाऱ्यांना पांडुरंग दिसत होता आणि नरहरी सोनाराच्या हाताला शिवलिंग लागत होतं. म्हणजे नरहरी सोनाराला हे दाखवून दिलं भगवंताने की शिव आणि विष्णू या दोघांमध्ये भेद नसून दोन्ही दैवत एकच आहेत. आणि त्या दिवशी अज्ञान दूर झाल्यानंतर मग मात्र त्या पांडुरंगाचं समर्पण करून सोनार म्हणतात, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तुझ्या नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. नामाचा तुझा नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. आणि म्हणून शिव तोच विष्णू, विष्णू तोच शिव आहे. हो, अज्ञान दूर झालं, भ्रम दूर झाला की दोन्ही दैवत एकच वाटतात. जो सत्वगुणाच्या संबंधाने विष्णू, तोच तमोगुणाच्या संबंधाने शिव आहे आणि तोच रजोगुणाच्या संबंधाने ब्रह्मदेव आहे. तो एकटाच आहे, अनेक रूपाने तो नटलेला आहे. एक एकलाची आसोनी एकला, विश्वी विश्वाकार होनिया ठेला. तो एकटाच आहे, तो विविध रूपाने नटलेला आहे. म्हणून या ठिकाणी आज मी सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे त्याच्यामध्ये शिव आणि विष्णू यांचं ऐक्य दाखविणारा हा अभंग आहे.
या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचं दास झाल्यानंतर आपला अनुभव व्यक्त केलेला आहे. या विश्वामध्ये तुम्ही आपण म्हणजे आपण सर्व आणि संत या या वा 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 नयन विठ्ठला विठ्ठला आज या ठिकाणी बघा कलाकारांची खऱ्या अर्थाने एक पर्वणी आपल्याला या ठिकाणी आज प्राप्त झालेली आहे. तीन वाजवणारे आहेत बरं का, एक दोन चार खाली बसलेले आहेत आणि आता होती कमी तर आता नयनचं आगमन झालेलं आहे. विशालचं आगमन झालेलं आहे. विशालचं कारण त्याचं कारण हा कार्यक्रमच गुणी माणसाच्या घरी आहे. कार्यक्रमच गुणी माणसाच्या घरी असल्यामुळे सगळे गुणीजन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. असो ऐका असू द्या. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. थोडं अभंगाकडे लक्ष द्या. या जगामध्ये दोन वर्ग पाहायला मिळतात, एक तुम्ही आम्ही आपण आणि दुसरे म्हणजे महात्मे. दोघांमध्ये फरक आहे. एकाच संसारामध्ये दोन्ही राहतात. आपणही संसारामध्ये राहतो, संतही संसारामध्ये राहतात, पण दोघांमध्ये खूप मोठं अंतर आहे. माऊली श्री ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं 5व्या अध्यायामध्ये, ते आपल्यासारखे दिसतात, आपण त्यांच्यासारखे दिसतो, पण तरी दोघांमध्ये फरक आहे. ये रवी अनेकांची आपरी तोही एक शरीरी अशेषही व्यापारी वर्तत्व असे, तोही नेत्री पाहे श्रवणे ऐकतो आहे, परी तेतीचा सर्वता नोहे नवल देखा, स्पर्शाशी तरी जाणे परिमळ अवघ्राणे अवसरोत्तर बोलणे तया ह्याती. ते आपल्यासारखेच असतात, काही सुद्धा फरक नाही. तळोजाचे वामन बाबा महाराज आणि डोंबोलीचे सावळाराम बाबा महाराज आपल्यासारखेच होते का नाही ते, पण आपण सगळे माणूस कोटीतले आहोत आणि ते संत कोटीतले आहेत. ज्याप्रमाणे कोकिळा पक्षी चांगला गातो, कोकिळेचं गायन चांगलं आहे, पण तिच्यामध्ये एक असा गुण आहे की कोकिळा स्वतःचं घरटं कधी बांधत नाही. आवाज चांगला आहे, गाणं चांगलं आहे, पण स्वतःचं घरटं बांधत नाही कधी. मग ती काय करते, अंडे घालायचे झाले तर पावसाळा जवळ आला की कावळ्याच्या घरट्यामध्ये अंडे घालते, आणि कावळ्याच्या घरट्यामध्ये अंडे घातल्यानंतर बिचारी ती मादी कावळा जी असते म्हणजे कावळीन, ती अंडे उबवते तिच्या अंगाखाली ठेवून, आणि एक दिवशी ते अंडे फुटले का त्याच्यातून काळे पिल्ल बाहेर पडतात. कारण कोकिळेचा रंग काळा आहे आणि त्या अंड्यातून काळी पिल्ली बाहेर पडली, मग त्याच्यामध्ये काही कावळ्याची पिल्लं असतात, कावळ्याची पिल्लं सुद्धा काळी आणि कोकिळेची पिल्लं सुद्धा काळी, दोघांचा रंग काळा आहे. जेव्हा माणसं बघतात त्या दोघांकडे तेव्हा एक म्हणतात, लोक म्हणतात ना काय कावळ्यांनी मस्त पिल्ली घातलेली आहेत, पण त्यातली अर्धी पिल्ली कोकिळेची आहे, ते लोकांना माहीत नाही. मग या दोघांमधला फरक कसा स्पष्ट होतो, दोघांचा रंग काळा आहे आणि काळा असल्यामुळे लोक कोकिळेच्या पिल्लांना सुद्धा कावळ्याची पिल्लं म्हणतात. हे कळण्याकरता एक दृष्टांत सांगितला. अरे तुम्हाला जर या दोघांमधला जर फरक स्पष्ट करायचा असेल तर तुम्ही वसंत ऋतूमध्ये तुम्हाला कळेल का ही दोन्ही पिल्लं कावळ्याची आहेत का काय. ती वसंत ऋतू आला की कोकिळेची पिल्लं अशी कुहू कुहू गातात आणि कावळ्याची पिल्लं ही 12 महिने कावकाव करतात. आणि म्हणून काकहा कृष्णा पिकहा कृष्ण को भेदो पिक काकयो वसंत समये प्राप्ती काकहा काकहा पिकहा पिकहा असं म्हटलेलं आहे. कोकिळेची पिल्लं ही जशी मोठी होतात ती कुहू कुहू करतात आणि कावळ्याची पिल्लं ही 12 महिने कावकाव करतात. ती वर्षातून एकदाच गाते आणि हे 12 महिने बरं का. आणि म्हणून 12 महिने ओरडणाऱ्याला किंमत नसते. माणसाने बोलताना सुद्धा एवढं बोलू नये का आपल्या बोलण्याची किंमत कमी होईल. कोकिळा वर्षातून एकदाच गाते पण तिच्या गायनाला किती किंमत आहे, फरक स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे या संसारामध्ये आपणही राहतो, संतही राहतात, पण दोघांमध्ये फरक आहे.
आपल्या ठिकाणी जीवबुद्धी आहे, तिथं आत्मबुद्धी आहे. हा दोघांमध्ये फरक आहे. असू द्या, जास्त काही खोलामध्ये जाण्यापेक्षा मला मुख्य विषयाकडे वळायचं आहे. आपलं जीवन जे आहे, आपलं जीवन हे दुःखाने भरलेलं आहे. साधूच्या जीवनामध्ये सोनीव सुख आहे, आपल्या जीवनामध्ये आनंदाचा अभाव आहे. साधूच्या जीवनामध्ये मोठा आनंद आहे. आपलं जीवन हे चिंतायुक्त आहे, साधूचं जीवन हे चिंतामुक्त आहे. आपल्या जीवनामध्ये भय आहे आणि साधूचं जीवन हे निर्भय आहे. विठ्ठल 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 हो. आपल्या जीवनामध्ये बरं का सुखाचा अभाव आहे. म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, मृत्यू लोकांमधलं एक नवल असं आहे काही तर कुणीच माणूस असं म्हणत नाही का मी सुखी आहे म्हणून. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. इथं कुठल्याच माणसाच्या मुखातून ऐकायला मिळत नाही का मी सुखी आहे म्हणून. अशा या मृत्यू लोकांमध्ये सर्व माणसं तुम्हाला सुखी दिसतील, त्यात आपलाही नंबर आहे. आपलं जीवन हे सुख दुःखाने व्यापलेलं आहे. आपलं जीवन जे त्याच्यामध्ये आनंदाचा अभाव आहे. आपल्या जीवनामध्ये चिंता संपत नाही आणि सगळ्यात मोठी आपल्या जीवनातलं भय संपत नाही. पण याच्या उलट साधूकडे किती सुख आहे. ते म्हणतात नाही त्रिभुवनी सुखया समान. आमच्यासारखं सुख वैकुंठात नाही, आमच्यासारखं सुख स्वर्गात नाही आणि आमच्यासारखं सुख ब्रह्मलोकात नाही. एवढं सुख आमच्याकडे. चला पुढे. साधूला विचारा तुमच्या जीवनामध्ये किती आनंद आहे. ते म्हणतात आम्ही जिथे जाऊ तिथं आम्हाला आनंदच दिसतो. अवघी आनंदाची सृष्टी झाले अवघी आनंदाची. सृष्टी झाले अवघी आनंदाची. सृष्टी झाली अवघी आनंदाची. काम क्रोधा लोभ निमाले ठाईची. अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोधा लोभ निमाले ठाईची. अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली. काय प्रमाण आहे. साधू जिथे जाईल तिथं आनंद आहे. आता आम्ही जिथं जाऊ तिथं काही चांगलं दिसत नाही. त्याचं कारण आहे सृष्टीमध्ये आनंद नाही असं म्हणता येत नाही. आमच्यामध्ये दोष आहे. एक मोठ्या महाराजांच्या मुखातून एक गोष्ट ऐकली आम्ही पूर्वी. ते म्हणायची शेण खाणारा एक भुंगा, त्याची दया आली फुलातला मध खाणाऱ्या भुंग्याला. आणि त्या फुलातला मध खाणाऱ्या भुंग्याने सांगितलं किती दिवस शेण खाणार आहे असलं. तुला शेण खायची सवय का पडली अशी येड्यासारखी. तू ठरवलंस तर फुलातला मध खाऊ शकतोस तू. याशी घाण खाऊ नये वेड्या. त्यांनी सांगितलं आम्हाला नाही जमत ना हे खाल्ल्याशिवाय. मी भुंग्यांच्या बद्दल बोलतो बरं का, तुम्ही काही जास्त लावून नका घेऊ काय असं. तुम्ही काही भलता विचार करू नका. त्यांनी सांगितलं मग असं कर, एक दिवस तू माझ्या बरोबर चल बागेमध्ये, फक्त एक दिवस चल फक्त. हा गुलाबाची फुलं, जाईची, जुईची बरं का, ही सगळी फुलं जी आहेत त्याच्यामध्ये काय मध आहे तुला मी दाखवतो. कधी कधी आमचे वारकरी असतात ना, ते आग्रह करतात लोकांना, चला हो चला चला एकदा, चला आळंदीला चला एकदा, चला पंढरपूरला चला. पण हा सुद्धा इतका हाटाला पेटलेला, तो बोलतो म्हशाच्या जत्रेत जी मजा आहे ती तिथं नाही म्हटला. हा सुद्धा इतका हाताला पेटला असतो, कसाच हाताला लागत नाही त्याच्या.
तसं तो भुंगा म्हणायला लागला, ए किती दिवस घाण खायची, माझ्याबरोबर चल म्हटला फुलातला मध खा. हो ठीक आहे म्हटला, येतो तुझ्यासोबत. आणि हा शेण खाणारा भुंगा त्याच्याबरोबर गेला. पण दिवसभर त्या बागेमध्ये तो भुंगा या फुलावर त्या फुलावर बसतो, पण तरी त्याचा चेहरा पडलेलाच असा. चेहऱ्यावर त्याचा आनंद नाही दिसला. मग त्या फुलातला मध खाण्याच्या भुंग्याने विचारलं, का रे बाबा तू असा चेहरा पडलेला का तुझा? तर म्हटलं, मला या फुलातला सुगंध काही चांगला येत नाही म्हटलं, मला आवडत नाही सर्व हे. त्यांनी विचार केला की एवढा चांगला सुगंध या फुलांचा सुटलेला आहे, एवढा चांगला मध मी आयुष्यभर खातो आणि तरी सुद्धा याचा सुगंध येत नाही, म्हणजे काहीतरी गडबड आहे. म्हणून त्यांनी त्याची झडती घेतली तर त्याच्या बरं का पंखाखाली शेणाच्या गोळ्या सापडल्या. शेणाच्या गोळ्या. हो, जोपर्यंत शेणाच्या गोळ्या होत्या जवळ तोपर्यंत फुलातला सुगंध चांगला येत नव्हता. त्यांनी सांगितलं, पहिल्या गोळ्या फेकून दे शेणाच्या आणि मग फुलावर बस, मग बघ किती आनंद मिळेल तुला त्या फुलामधला. तसं साधू जिथे जातील तिथे साधूला आनंदाची सृष्टी आहे. आणि आम्ही जिथं जाऊ तिथं बरं का आम्हाला संपूर्ण जिथं जाऊ तिथं आम्हाला दुःख दिसतं. याचं कारण आहे दोष सृष्टीत नाही, दोष आपल्यामध्ये. याला म्हणतात दृष्टी सृष्टी दोष. डोळ्यामध्ये दोष असला का सृष्टीमध्ये दोष दिसतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुकाराम महाराजांचं जीवन हे चिंतामुक्त आहे. तुकाराम महाराजांचं जीवन हे भयमुक्त आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमच्याजवळ सगळं आहे तरी सुद्धा आमच्याकडे आनंद नाही, समाधान नाही. पण साधूकडे काही नाही तरी सुद्धा साधूच्या जवळ एवढा आनंद कसा? म्हणून सर्वांनी तुकोबारायांना विचारलं की महाराज, आमच्या जीवनातली चिंता संपत नाही हो, आणि तुमचं जीवन असं चिंतामुक्त बघितल्यानंतर आम्हाला तुमच्या जीवनाचा हेवा वाटतो. तुमच्या जीवनातली ही चिंता तुम्ही कशी घालवली, कुठं घालवली, कोणत्या उपायाने घालवली? तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुम्ही ज्या भौतिक सुखाच्या साधनांमध्ये सुख शोधता ना, त्या भौतिक साधनांचा आमच्याकडे पूर्णपणे अभाव आहे. आमचं घर मोडकं असेल, आमच्याकडे संपत्तीची कमी आहे, आम्हाला मान सन्मान कमी आहे, आमचे नातेवाईक आमच्यासाठी प्रतिकूल आहे, आम्हाला कुठे सत्ता नाही, पण तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये इतका आनंद काय? आमचं जीवन चिंतामुक्त काय? तर आमचं जीवन चिंतामुक्त का आहे याचं उत्तर आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आहे. म्हणून चिंता नाही आम्हाला, म्हणून चिंता नाही आम्हाला, म्हणून चिंता नाही आम्हाला, म्हणून चिंता नाही आम्हाला, म्हणून चिंता नाही आम्हाला,
नाही आम्हादाचा म्हणवोनी चिंता नाही आम्हादाचा म्हणवोनी चिंता नाही आम्हादाचा म्हणवोनी चिंता चिंता नाही आम्हा दासा. का चिंता नाही? महाराज म्हणतात म्हणून चिंता नाही. सांगतो तुम्हाला का चिंता नाही ते. अभंगाचं हे दुसरं चरण आहे. आता दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश केल्यामुळं चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही बरं का. कोणती चर्चा? काही असं म्हणतील आणि दुसरं चरण का घेतलं, त्याच्यावरती तर्कवितर्क काढणारी माणसं म्हणतील त्याला पहिलं चरण येत नसल. आहे का नाही? लोकांना विचार करायला काय. काही असं सुद्धा म्हणतील कदाचित असं म्हणू शकतो का परत कुंभारलीत कीर्तन असल्यावर मी सांगन म्हणून. तसं काही नाही. मला जे सांगायचं आहे ते आता मी या ठिकाणी सांगून मोकळा होणार आहे. कारण आम्हीच लोकांना सांगतो क्षणभंगूर नाही भरोसा, तर मी पुढच्या कीर्तनाची आशा कशाला करू बरं का. म्हणून या ठिकाणी जे सांगायचं आहे ते आज या ठिकाणी सांगून मोकळा होणार आहे. तुकोबाराय म्हणतात म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा. थोडंसं लक्ष माझ्याकडे द्या. हालचाल करू नका, आजूबाजूला बघू नका. आमच्याकडे सुखाची साधनं आहेत पण सुख नाही. पण तिथं सुखाची साधनं नाही तरी सुद्धा सुख आहे. आणि याचं उत्तर एकच आहे, सुख साधनावरती अवलंबून नाही. सुख हा अंतःकरणाचा विषय आहे. सुख हा अंतःकरणाचा विषय. सुखाची सगळी साधनं असून सुद्धा आयुष्यामध्ये सुख नाही म्हणजे सुख त्या साधनांमध्ये नाही. हो, सुख अंतःकरणाचा विषय आहे. एखादी व्यक्ती जर तुम्हाला भेटली तर भेटल्यानंतर आनंद होतो. पण त्या व्यक्तीचं ज्या माणसाशी पटत नाही ती व्यक्ती भेटली त्याला की त्याला ते दुःख होतं. ऐका, त्या व्यक्तीने दुःख नाही दिलं, याने मनाने मात्र सुख आणि दुःख निर्माण केलं. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये साधनांचा अभाव आहे तरी सुद्धा सुख आहे. आम्ही दास आहोत आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये सुख आहे. चिंता नाही आमच्या जीवनामध्ये. आमचं जीवन चिंतामुक्त आहे. असं होऊ शकतं का? तुम्ही दास आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये चिंता नाही, असं कधी शक्य आहे का? दास त्याला म्हणतात कोणाला की ज्याच्यावरती दुसऱ्याचं आधिपत्य चालतं त्याला म्हणतात दास. जो दुसऱ्याच्या आज्ञेने वागतो, दुसऱ्याच्या आधिपत्याखाली वागतो, ज्याचं जीवन हे स्वतंत्र नसून ज्याचं जीवन हे परतंत्र आहे. आणि म्हणून आयुष्यभर पारतंत्र्यामध्ये जगणारा दास आणि त्याचं जीवन चिंतामुक्त असू शकतं का? अनेक श्लोक तर सर्वांच्याच पाठ्यातला आहे. एक श्लोक जवळजवळ बहुतेकांच्या पाठ्यातला आहे. कुठला श्लोक? ध्यान देऊन ऐका. दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवकः. बरं का, जीवंतोपि मृता पंच व्यासेन परिकीर्तितः. हा श्लोक उलटा पण म्हटला जातो. जीवंतोपि मृता पंच व्यासेन परिकीर्तितः. दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवकः. एक दारिद्र्याने पिडलेला, ज्याच्याकडे संपत्तीचा अभाव आहे, म्हणजे पैशाची कमी आहे, किती मेहनत करतो बिचारा तरी सुद्धा ज्याच्या जीवनामध्ये काहीच त्याला मिळत नाही. समजा
असा दरिद्री माणूस जो आहे, 18 विश्व दारिद्र्य ज्याच्या घरामध्ये, शास्त्र सांगतं तो जिवंतपणे मेलेला आहे. पण मी परत सांगतो, दरिद्र्यामध्ये 2 प्रकार आहे. एक संपत्ती नसून दरिद्री आहे आणि दुसरा संपत्ती असून सुद्धा मनाचा दरिद्री आहे, तो पण जिवंतपणे मेलेला आहे. एखादा खूप श्रीमंत आहे, त्याला तुम्ही विचारा काय चाललंय, काय आमच्याजवळ, काय आमच्याजवळ, तुझ्या मनासारखं देव करील, थांब जरा थोडे दिवस. तुझ्याजवळ सगळं असून सुद्धा सप्त्याची वर्गणी मागायला गेले का, काय आमच्याजवळ, काय आमच्याजवळ, असं म्हणतो तो. आणि आम्ही जसा मनात विचार करतो, भगवंत तेच दिवस आमच्या जीवनामध्ये देतो, लक्षात ठेवायचा. त्याचा हात असा आहे बरं का. आम्ही मनामध्ये जसा विचार करू ना, परमेश्वर तसंच करतो. आपलं काही नसताना सुद्धा आपला चेहरा असा प्रसन्न असला पाहिजे. आपल्या घरामध्ये सगळ्या सुखसोयी असून सुद्धा आपले चेहरे 12 महिने पडलेले आहेत. जसं काही उपाशी आलाय कीर्तनला, असे चेहरे पडलेले लोकांचे पाहायला मिळतं आपल्याला. दारिद्र्याने पिडलेला, दुसरा व्याधीने पिडलेला. व्याधीने पिडलेला. आज मी सोमनाथला बघायला गेलो, आज दुपारी सोमनाथला बघायला गेलो. तसं रोज जातो संध्याकाळी रात्री, पण आज दुपारी गेल्यानंतर तिथं दवाखान्यामध्ये 2-4 पेशंट असे बघितले का, अरे अरे की काय त्या पेशंटचं जीवन आहे प्रचंड एकदम अतिशय, म्हणजे त्यांची व्याधी बघितल्यानंतर आपल्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं. तुम्ही टाटा हॉस्पिटलला कधी गेले असाल, जाण्याची वेळ येऊ नये कोणावर, पण टाटा हॉस्पिटलला जे लोक गेले असतील ना, तिथं काही काही पेशंट 4-4 महिने इलाज घेतात, काही 6-6 महिने, काही वर्ष इलाज घेतात. व्याधीने पिडलेली माणसं आहेत, जिवंतपणे मेलेली. मूर्ख, ज्याला स्वतःची अक्कल नाही, दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागतो, मूर्ख, जिवंतपणे मेलेला आहे. एक रात्रंदिवस प्रवास करणारा आमच्यासारखा, जिवंतपणे मेलेला. आणि सगळ्यात शेवटी दुसऱ्याची चाकरी करणारा, म्हणजे दुसऱ्याच्या आधिपत्याखाली राहणारा, ज्याचं जीवन हे परतंत्र आहे, जिवंतपणे मेलेला. मग जर दास हा जिवंतपणे मेलेला असतो आणि तुम्ही म्हणता म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा, अरे अरे, ही गोष्ट आम्हाला न पटण्यासारखी आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला भलेही न पटो, पण पहिल्यांदा याचा तर विचार करा, आम्ही कोणाचे दास आहोत, आम्ही कोणाचे दास आहोत हे तुम्ही विचारा. मग त्यास त्यांनी विचारलं की तुम्हाला चिंता नाही, म्हणजे तुम्ही असे दास तरी कोणाचे? आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, त्याचा दास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, विठ्ठला विठ्ठला. शब्द निघाला आणि प्रमाण लगेच तिकडनं बघा. जसं लोखंड गरम करावं आणि वरून घनाचा फटका बसला की लोखंडाला आकार येतो, तसं कीर्तनकाराच्या चिंतनाला आकार येण्यासाठी अशी प्रमाण पाहिजे, परफेक्ट अशी प्रमाण पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आम्ही कोणाचे दास आहे? ज्याचा पंढरपूरला वास आहे, आम्ही त्याचे दास आहे. आणि पंढरपूरला कोणाचा वास आहे बरं का, तर या संपूर्ण विश्वाची सत्ता ज्याच्या हातामध्ये आहे, या संपूर्ण विश्वाचा जो अध्यक्ष आहे, या संपूर्ण सृष्टीची जो गती आहे, समुद्र ज्याच्या सत्तेने रेखा ओलांडत नाही, पर्वत ज्याच्या सत्तेने बैसका सांडित नाही, हो, ही पृथ्वी ज्याच्या सत्तेने भूतांचा बहार वाहते,
आणि तोच पंढरपूरला पुंडलिकासाठी सगुण साकार झालेला आहे. म्हणून पंढरपूरचा जो पांडुरंग परमात्मा आहे, कोण आहे त्याचा परिचय करून दिला संतांनी आम्हाला. कोण आहे तो पंढरपूरचा पांडुरंग? तर माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, नेनो ब्रह्ममार्ग चुकले. हे कमरेवरती हात ठेवलेला जो विठोबा आहे ना, तो साक्षात परब्रह्म आहे. मग शब्द आला चुकले. आता परब्रह्म चुकले आणि पंढरपुराशी आले, याचा विचार जर आपण करू गेलो तर असा विचार करता येईल. आता समजा मला कुंभारलीला कीर्तनला यायचं आहे. आज मी आपल्या गावात कीर्तनला आलो, पण येता येता समजा जर मी पोसरीला फिरलो, न जाणाऱ्या माणसाच्या घरी फिरलो, तर तो काय म्हणेल, तुम्ही कसे काय चुकले आज आमच्या घरी? आहे का ना शब्द हा? मराठी शब्द म्हणजे मराठी भाषेतला हा प्रचलित शब्द आहे. मी चाललो कुंभारलीला, पण मला असं वाटलं चला आज आपण पोसरीला फिरू. तर ज्यांच्या घरी मी जाणार आहे ते मला हा प्रश्न विचारतील, कसे काय चुकले तुम्ही अचानक आज आमच्या घरी? चुकले. तसं इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नेनो ब्रह्ममार्ग चुकले. मग असं झालं काय की माऊली म्हणतात चुकले? सांगतो तुम्हाला 2 मिनिटामध्ये. काय झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सोन्याची द्वारका निर्माण केली आणि सोन्याची द्वारका निर्माण केली आणि एका रात्रीमध्ये पूर्णच्या पूर्ण आपला परिवार, संपूर्ण मथुरा, आप्तेष्टांसह, नातेवाईकांसह भगवान द्वारकेमध्ये एका रात्रीमध्ये गेले. तिथं गेल्यानंतर बरं का, आता भगवान द्वारकेचे राजे झाले. एकेकाळी ऐका बरं का, आता एकेकाळी गवळ्यांच्या घरी लोणी चोरणारा, मुलांचं उष्ट खाणारा, गवळणींचा मार खाणारा आणि गोकुळामध्ये चोर म्हणून प्रसिद्ध असणारा असा कंसाचा कर्दन काळ आता कोण झाला? घड्यानो राजा की रे झाला, घड्यानो राजा की रे झाला. सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. बावा मोहरी घोंगडी आम्ही खेळू यमुने धडी. बावा मोहरी घोंगडी आम्ही खेळू यमुने धडी. नाचा पाऊला देऊ दे कृष्ण रे घडी सिंहासने बैसला, सिंहासने बैसला. पण जरी द्वारकेचा राजा झाला, रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, बरं का, लक्ष्मणा, जामवंती अशा स्त्रिया, मुख्य अष्टनायिका आणि 16,100 दुसऱ्या, एवढा सगळा परिवार असताना सुद्धा जास्ती प्रेम करायचा तो राधेवर प्रेम करायचा. चर्चा करायची झाली गवळणींबरोबर तरी करायचं, बरं का, माझ्या राधेसारखं प्रेम तुम्ही नाही करू शकत असं म्हणायचं. त्यांना काय वाटत असेल? राधा शब्द जर तुम्ही उलटा केला तर तुम्हाला कळेल. राधा शब्दाचा उलटा शब्द होतो धारा. अखंड वाहणारी प्रेमाची धारा राधा, प्रवाह होता प्रेमाचा राधा राणी. भगवान श्रीकृष्ण आणि राधा एकमेकापासून जरी वेगळे दिसत असतील तरी ते दोन्ही एकच आहेत. म्हणून आजही तुम्ही कधी गेले वृंदावनामध्ये गेले तर तिथं वृंदावनामध्ये कृष्ण कृष्ण म्हणत नाही, काय म्हणतात? राधे राधे, राधे राधे. भेटल्यानंतर अरे कृष्ण कृष्ण बोलो ना, नहीं नहीं राधे राधे ही बोलेंगे हम लोग. क्यों? अरे कृष्णा और राधा अलग थोडी है. हो, म्हणून त्या ठिकाणी राधा 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 राणी म्हणून त्या ठिकाणी राधेवर सगळेजण प्रेम करतात. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की द्वारकेचा राजा झाला तरी सुद्धा हा राधेवर प्रेम करतो. एक दिवशी राधा राणी म्हटले आपल्याबद्दल चर्चा सुरू आहे. कुठे? लोकांमध्ये. ठीक आहे, आपण चर्चा संपवून टाकू उद्या.
राधा म्हटली, कशी काही चर्चा संपवणार? मी उद्या सिंहासनावरती बसलेला असेन आणि तू दरबारात यायचं आणि दरबारामध्ये आली की सरळ माझ्या मांडीवरती बसायचं. राधा म्हटली, असं कुठं होऊ शकतं का? तुम्ही द्वारकेचे राजे आहेत. आता तुम्ही गोकुळामधले त्या ठिकाणी गायी चारणारे गोपाळ नाही. आता तुम्ही राजा आहेत. आता तुम्ही भगवान श्रीकृष्ण आहात. तुला काय करायचंय? सगळं जे होईल ते मी पाहून घेईन. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. भगवान सिंहासनावर बसलेले आहेत. हो, भगवंताचे प्रधान असे भगवंताच्या समोर खुर्चीमध्ये बसलेले आहेत, आसनावरती. सभा भरलेली आहे आणि तेवढ्यामध्ये राधा राणी आल्या आणि येऊन भगवंताच्या मांडीवर बसल्या. भगवंताची स्तुती करणाऱ्यांची दातखिळीत बसली. सगळ्यांच्या माना खाली झाल्या. भगवंताच्या मुख्य अष्टनायिका होते, त्यांनी सुद्धा खाली माना घातल्या. एकदम शांत झाला दरबार. भगवंताच्या मांडीवरती राधाराणी बसल्यानंतर दरबार शांत झाला आणि कुणी काही बोललं नाही. पण रुक्मिणी मातेने विचार केला की ज्याच्यासाठी मी माझं कौंडण्यपूर सोडून, आई बापाची पर्वा न करता सगळं सोडून याच्याबरोबर मंदिरामध्ये मी दर्शनाला गेलेली, याच्याबरोबर मी पळून आली आणि आज एवढ्या सगळ्यांच्या समक्ष राधाराणीला मांडीवरती घेतात, ही गोष्ट नाही पटली. म्हणून तिथून निघाल्या राधाराणी. त्या कुठं आल्या? दिंडीर वनामध्ये आल्या. दिंडीरवन म्हणजे पंढरपूर दिंडीरवन, तिथं आल्या. आणि म्हणून आता भगवान राधाराणीच्या त्या झालेल्या त्या घटनेनंतर रुसलेल्या रुक्मिणी मातेला न्यायला पंढरपुरामध्ये आले. येताना भगवंताने गोपाळवेश धारण केलेला आहे. गोपवेश आहे. खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी, बरोबर गोपाळ आहेत, गायी आहेत. आणि जेव्हा भगवान पंढरपूरला गेले, जिथं थांबले त्याला गोपाळपूर म्हणतात. आजही तिथं त्या दगडावरती गायीच्या पायाची खुरं लागलेली आहेत, त्याला म्हणतात गोपद. जिथं कृष्णाची पावलं लागले त्याला म्हणतात विष्णुपद. लक्षात ठेवा, देवाची पावलं आता तिथं आपल्याला बघायला मिळतात. आणि मग त्या ठिकाणी राधाराणीला, आपल्या रुक्मिणी मातेला नेण्यासाठी आलेले भगवान दिंडीर वनामध्ये जाण्याच्या आधी त्यांच्या लक्षात आलं, अरे इथं पुंडलिक नावाचा एक भक्त आई वडिलाची सेवा करतो. म्हणून रुक्मिणी मातेकडे जायचे विसरले आणि पुंडलिकाकडे वळले. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानो ब्रह्म मार्ग चुकले. श्रीकृष्ण म्हणजे ब्रह्म आहे. नवता काळा गोरा खुजाना ठेंगना, नाही स्वरूप सुंदर ना देखना, जीव शिव कैशी तयाशी भावना, पंचई भौतिक नेने पंच प्राणा हो. बरं का, असा निर्गुण निराकार परब्रह्म कृष्ण पंढरपूरला आला, पुंडलिकाकडे वळला. म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग साक्षात परब्रह्म आहे. आम्ही त्याचे दास आहोत. आणि तुम्हाला त्याचा परिचय करून घ्यायचा असेल त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा, तर काकड्यातले अभंग वाचायचे. वेळ नाही आता आपल्याकडे, पण तरी तुम्हाला म्हणून दाखवतो काकड्यातले अभंग. जास्त नाही, 1-1.5 मिनिटामध्ये म्हणून दाखवतो. पंढरपूरचा विठोबा म्हणजे कोण आहे? पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू, जयाचे ते नाम, जयाचे ते नाम, आंधळ्या दिवीचे तो जाणतो, आंधळ्या दिवीचे तो जाणतो वर्मा. शंभूया दीपा माझी एक पंढरपूर गाव गाव, पंढरपूर धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया ठाया, चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, ज्याचे जन्मी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, त्रिलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर.
भिला मोकासी उभासे विटेवर विटेवर उभासे तुम्ही आता टाळ वाजवा, काहीच बोलू नका कोणी, मीच बोलतोय एकटा, जरा कमी मृत्यू लोकी एका नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकासी उभासे विटेवर पुंडलिका वैद्यराज शोभे चंद्र भागे बोलती साधू संता शिवा वाटे पुरपुर तुम्ही संत माय बाबा एवढा पहा, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. जम्मू या द्वीपामागचे का पंढरपूर गावगा. पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे राजा आहे, नुसता राजा नाही तर सार्वभौम राजा आहे. सार्वभौम राजा त्याला म्हणतात ज्याची जगावर सत्ता आहे, त्याची मर्यादा नाही, जगावर सत्ता आहे त्याची. देवाची सत्ता कुठे आहे? जगावर त्याची सत्ता आहे. आणि म्हणून अशी जगावर ज्याची सत्ता आहे अशा पांडुरंगाचे आम्ही दास आहोत, म्हणून आम्हाला चिंता नाही. बरं, तुकोबाराय म्हणतात अरे बाकीची चिंता सोडा, पण गर्भवासासारख्या दुःखाला सुद्धा आता आम्ही घाबरत नाही. न भिवू गर्भवासा जन्म घेता, आता आम्ही जन्माला येण्याला सुद्धा आता घाबरत नाही. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा आणू लाता. आता आम्हाला कशाचीच भीती वाटत नाही, जन्माची नाही वाटत, मृत्यूची नाही वाटत, आता कशाचीच आम्हाला चिंता वाटत नाही. बरं ठीक आहे, आता एवढं तुकोबारायांचं बोलणं ऐकल्यानंतर कुणाला वाटणार नाही का आपण त्या देवाचे दास व्हावे म्हणून. म्हणून लोकांनी ठरवलं की आपण सुद्धा आता असं करू की आम्ही ज्यांचे दास होतो ना, आता त्यांना आपण असं करू, त्या देवांना सोडून आपण तुकोबारायांच्या देवाचे दास आहेत ना, आपण त्यांचे दास होऊ. आणि म्हणून सर्वांनी तुकोबारायांकडे विनंती केली. एक म्हटला मी पहिला खंडोबाचा दास होतो महाराज, पण आता मी ठरवलंय बा तुमच्या देवाचा आम्ही दास व्हावतो. बरं का, नवस करोनी खंडोबाशी मुरळी होऊनी बैसलो रे, हाती परडी घेऊन मजला. बरं का, हाती परडी घेऊन मजला, आई भवानी थोर जाणून तिजला मे उपासिले रे, हाती परडी घेऊन मजला तिने भिकेसी लाविले रे. नवस करोनी खंडोबाशी मुरळी होऊन बैसलो रे, आपले जे का सगळे सोय रे, त्यांसी विवंचुनी राहिलो रे. आता आम्ही असं करू, काही म्हटले आम्ही खंडोबाचे भक्त होतो, आता तुमचं ऐकून आम्ही तुमच्या देवाचे दास होऊ. एक म्हटला मी देवीचा भक्त होतो, आता आम्ही तुमच्या देवाचे दास होऊ बाबा, कारण आम्ही तुमचं जीवन बघितल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की खरोखरच आम्ही आता तुमच्या देवाचे दास होऊ. पण महाराज एक विचारतो तुम्हाला, आम्ही तुमच्या देवाचे दास होण्यासाठी तयार आहोत, पण एक सांगा आम्हाला, तुमच्या भगवंताचं काय वैशिष्ट्य, तुम्ही तुमच्या देवाविषयी काय सांगू शकता, त्याचं असं काय विशेष आहे. तुकोबाराय म्हणतात आमच्या देवाच्या विषयी तुम्ही जर जाणण्याचा प्रयत्न करीत असाल तर मी तुम्हाला सांगतो, आमचा परमात्मा हा वास्तविक बरं का जाणण्याच्या पलीकडे आहे, वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. तो श्रुतीलाही कळत नाही, शेषाच्या सहस्र जीवा झाल्या बरं का, पण तो शेषालाही नाही कळला, सनकादिकांना तो नाही कळला. पण अशा परमात्म्याचे काय मी तुम्हाला सांगू, पण तरी देखील मात्र त्या परमात्म्याची 4 लक्षणं मी तुम्हाला सांगतो. आणि मग तुकाराम महाराज आपल्या उपास्य देवतेची त्या पांडुरंगाची 4 लक्षणं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो. भाविक हे जुनाट चांगले, वा वा वा, भाविक हे जुनाट चांगले,
भक्ती भावे होयतच केले भक्ती भावे मनवणे चिंता नाही आम्हादासा मनवणे चिंता नाही आम्हादासा मनवणे चिंता नाही आम्हादासा मनवणे चिंता नाही भोले भाविक हे जुनाट चांगले भोले भाविक हे जुनाट भोले भाविक हे जुनाट चांगले भोले भाविक हे जुनाट चांगले होयतच केले भक्ती भावे मनवणी चिंता नाही आम्हादासा मनवणी चिंता नाही आम्हादासा मनवणी चिंता नाही आम्हादासा मनवणी चिंता नाही आम्हादासा हे दासा हो छान छान एकदा टाळी वाजवा यांच्यासाठी जरा. परवा एका ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये माझं विठ्ठल हे विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही टाळ्या वाजवल्या आणि लाईट गेली. आता नका वाजू डबल. एवढी तुमच्या टाळ्यामध्ये ताकद आहे का लाईट घालू शकता तुम्ही. असू द्या. मी असं सांगत होतो की टाळे यांच्यासाठी वाजवा का तर त्या दिवशी सहज बोलता बोलता एका कीर्तनामध्ये माझा उल्लेख करताना असा केला एकाने की म्हटला कोकण रत्न वारिंगे महाराज. मी म्हटलं कोकणामध्ये माझ्यासारखा एक रत्न नाही असे हजारो रत्न आहेत. फक्त रत्न पारखी असायला पाहिजे आणि म्हणून हे सगळे माझ्या कोकणातले रत्न आहेत सगळे बरं का. छान. मला तुम्ही सांगा या असं बघितल्यानंतर कोण कलाकार आयात करील सांगा बघू. हे असं बघितल्यानंतर कोण कलाकार गुणीजन आयात करू शकतो. म्हणून ही आपली खरी श्रीमंती आहे. हे आपलं खरं वैभव आहे. ही आपली खरी प्रतिष्ठा आहे. आज कीर्तनकार सुद्धा कोकणातला आहे बरं का. तिने वाजवणारे कोकणातले आहेत आणि विशेष म्हणजे साथीला असलेले सगळे माझे बरं का टाळकरी सुद्धा कोकणातले आहेत. म्हणजे आपल्याकडं काही कमी नाही. फक्त आता एकच फक्त एवढीच गोष्ट आहे का आपल्यामधली माणसं ओळखायला शिकायची. विठ्ठल 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 विठ्ठल. भोळे भाविक जुनाट चांगले. तुकोबाराय म्हणतात आमच्या देवाची 4 लक्षणं मी तुम्हाला सांगतो. आता लक्षणं 2 असतात. एक लक्षण असतं तटस्थ आणि दुसरं असतं स्वरूप लक्षण. आता या सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे याच्यामध्ये काही लक्षणं जी 2 लक्षणं आहेत ती तटस्थ लक्षणं आहेत आणि 2 लक्षणं स्वरूप लक्षणं आहेत. स्वरूप लक्षण म्हणजे काय तर जे कधी बदलत नाही त्याला मानायचं स्वरूप लक्षण. आणि जे बदलतं वस्तूची सिद्धी झाल्यानंतर जे लक्षण बदलतं विकास महाराज त्याला मानायचं
किती सोपी गोष्ट आहे. वस्तूची सिद्धी झाल्यानंतर जे लक्षण बदलतं, कधी असतं कधी नसतं, त्याला म्हणायचं तटस्थ. आणि वस्तूची सिद्धी झाल्यानंतर सुद्धा मात्र लक्षण बदलत नाही, त्याला म्हणायचं स्वरूप लक्षण. आता उदाहरणार्थ कुणीतरी पाहुणा आला आणि त्याने एकाला विचारलं, ही कुंभारली आहे का? हो कुंभारलीच आहे. आम्हाला हरीश पाटीलचं घर सांगा. एकाने सांगितलं तर बघा कावळा बसल्यानं ते हरीश पाटीलचं घर. आता कावळा त्यांच्या घरावरचा उठला आणि तवलेंच्या घरावर जाऊन बसला. तिथून उठला आणि तवलेंच्या घरावर जाऊन बसला. आता तो तिथं गेला, म्हटलं हे हरीश पाटीलचं घर आहे का? नाही म्हटलं तवलेंचं घर आहे. त्यांनीच तर सांगितलं का कावळा बसला असेल ते हरीश पाटीलचं घर. याला म्हणायचं तटस्थ लक्षण. कधी असतं कधी नसतं. पण तुम्ही सांगायला पाहिजे ते तुळशीचं वृंदावन दाराशे ना भलं मोठं, बरं का, दगडाचं घर आहे, बरं का, घराला छान रंग लावलेला आहे, जुनी माडी आहे, ते त्यांचं घर आहे. स्वरूप लक्षण तसंच आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांनी जी लक्षणं सांगितलेली, तुकोबाराय म्हणतात तो भोळा आहे, तो भाविक आहे, बरं का. ही दोन लक्षणं तुकोबारायांनी जी वर्णन केली, भोळा आणि भाविक, ही तटस्थ लक्षणं आहेत. पण दुसरी जी दोन लक्षणं आहेत, जुनाट आणि चांगला, ही स्वरूप लक्षणं आहेत. आणि म्हणून त्याला भोळा म्हटला त्या देवाला. आता मी परत त्या विषयावरती येतो. ही चारही लक्षणं जी आमच्या पांडुरंगाच्या ठिकाणी आहेत, रामाच्या ठिकाणी आहेत ना, ही चारही लक्षणं तुम्हाला महादेवाच्या ठिकाणी पण पाहायला मिळतात. कमी वेळ आपल्याकडे तरी पण सांगतो तुम्हाला. आमच्या देवाला भोळा म्हणतात. आता भोळा का म्हणतात त्याचं पहिलं कारण लक्षात ठेवा. आता आपण कोणालाही भोळा म्हणतो, पण माणसं जरी चेहऱ्याने भोळे असली तरी चेहऱ्याने भोळे असून जमत नाही, तो मनाने भोळा असला पाहिजे, बरं का. बऱ्याच चेहऱ्याने भोळ्या असलेल्या माणसाने वाट लावली, बरं का. तुम्हाला कोटी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जगामध्ये एक वर्ग आहे त्याला म्हणायचं शहाणा, दुसरा वर्ग आहे त्याला म्हणायचं मूर्ख, तिसरा वर्ग आहे त्याला म्हणायचं धूर्त, आणि चौथा एक वर्ग जगामध्ये त्याला म्हणायचं भोळा. शहाणा कोण हो? तर शहाणा स्वतः फसत नाही, दुसऱ्या माणसाला फसवून देत नाही, शहाणा. मूर्ख कोण? स्वतःही फसतो दुसऱ्याला पण फसवतो, मूर्ख. तिसरा कोण? जगाला फसवील पण स्वतः फसणार नाही, धूर्त. आणि चौथ्या क्रमांकाचा भोळा, तो स्वतः फसेल पण जगाला फसवून देणार नाही, विठ्ठल 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 म्हणजे स्वतःही फसतो दुसऱ्याला फसवतो, मूर्ख. आपण फसत नाही, दुसऱ्याला फसवून देत नाही, शहाणा. अख्ख्या जगाला फसवील पण स्वतः फसत नाही, धूर्त. पण जो स्वतः फसतो पण दुसऱ्याला मात्र दुःख होऊन देत नाही, त्याला म्हणायचं भोळा. तसा आपला परमात्मा भोळा आहे. तो स्वतः दुःख भोगतो पण आपल्या भक्ताला दुःख भोगू देत नाही. कधी? अंबरीशाने एकादशीचं व्रत केलं आणि एकादशीचं व्रत केल्यानंतर दुर्वासाने त्याला शाप दिला. आणि एकादशीचं व्रत केल्यावर कोण शाप देऊ शकतो का? पण का दिला त्याचं कारण आहे का? दुर्वासाला सांगितलं या माझ्याकडे पारणं सोडायला, बरं का. आता बोलवायचं तर चांगल्या माणसाला तरी बोलवायचं का नाही? दुर्वासाला बोलवलं या आमच्याकडे पारणं सोडायला. दुर्वास शिष्यांसहित पारणं सोडायला आले. आता एकादशीचा नियम असा असतो, दशमीच्या दिवशी माणसाने एकभुक्त राहावं. एकभुक्त म्हणजे बोला एकदाच खायचं. काही उद्या एकादशी तर रात्री एकला जेवून घेता आणि एकला जेवून घेतील, उद्या एकादशी आहे. चला एकभुक्त राहावं. एकादशीच्या दिवशी फलाहार करावा. फराळ नाही, फलाहार, फलांचा आहार. आणि द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी पारणं सोडावं, सूर्योदयाच्या पूर्वी. आणि ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत असल्यामुळं आळंदीला रात्री 1 वाजता काही माणसं जेवतात. तुम्ही 1 वाजता जेवले? हो, सकाळी आम्हाला निघायचं लवकर म्हणून आता जेवून घेतलं म्हटले. असं चालत नाही. सूर्योदयाच्या पूर्वी सकाळी पारणं सोडावं. अंबरीशाने एकादशीचं व्रत केलं, पारणं सोडायची वेळ झाली. दुर्वास ऋषी गेले स्नानाला, ते काही येत नाही. सूर्योदयाची वेळ झाली, आता काय करावं? नारदाला विचारलं, महाराज आता माझं सगळं झालं, एवढ्या दिवशीचं केलेलं व्रत माझं फुकट गेलं, आता काय झालं? आता सूर्योदयाची वेळ झाली आणि दुर्वास गेले आंघोळीला, अजून येत नाही, काय करावं आता? नारदांनी सांगितलं तुळशीचं पान घ्या, त्याच्यावर तीर्थ घ्या आणि प्राशन करा, म्हणजे पारणं सोडल्यासही पुण्य मिळेल, बरं का. आणि दुर्वासाच्या आधी जेवल्याचंही तुम्हाला पाप लागणार नाही. त्यांनी पारणं सोडून घेतलं. दुर्वास ऋषी तिकडनं आले. अंबरीशा
चल घे पारणं सोडायला. सूर्य उगवला होता. म्हटले सोडलं पारणं. कधी सोडलं? नारदांनी सांगितलं तीर्थ घे आणि प्राशन कर. असं मी केलं. असं केलंस का? ठीक आहे. आम्हाला बोलवतोस पारणं सोडायला आणि आमच्या आधी पारणं सोडून मोकळा होतोस का? जा, मी तुला शाप देतो. 10 वेळा जन्माला येशील आणि 10 वेळा मरशील. भगवंत म्हटले अंबरीशा तुम्ही चिंता करू नका. तुम्ही एकादशीचं व्रत केलेलं आहे आणि एकादशीचं व्रत एवढं श्रेष्ठ व्रत आहे. जो एकादशीचा व्रत धारी मी नित्य नांदे तयाचे घरी. सकळ व्रताचे श्री एकादशी पै माझी. जगातली सगळे उपवास एका पारड्यामध्ये आणि एकादशीचा उपवास एका पारड्यामध्ये. तरी सुद्धा जगातला कुठलाच उपवास एकादशीची बरोबरी करू शकत नाही. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात व्रता माझी व्रत एकादशी पावन. एकादशी पावन माझी व्रत एकादशी. एकादशीचं व्रत केलं चिंता करू नको. मी दुर्वासाचं पाहून घेतो. दुर्वासाच्या मागे सुदर्शन लागलं भगवंताचं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की अंबरीशाच्या साठी 10 गर्भवास भगवंताने भोगले बरं का. मग ते प्रमाण वारकरी गातात दिंडीमध्ये चालताना. भक्ताच्या कैवारे कष्टली सविठ्ठले अंबरीशासाठी जन्मदा सोशिले. पांडुरंगे येई पांडुरंगे येई. भगवंत भोळे. भोळा त्याला म्हणतात बरं का. मागणाऱ्याने कमी मागावं पण भोळा त्याला मागण्यापेक्षा जास्त देतो. एकाने वाटीभर दूध मागितलं त्याला दुधाचा समुद्र देऊन टाकला. एकाने बापाची मांडी मागितली त्याला आढळपत देऊन टाकलं. भोळा त्याला म्हणतात कमी घेतो आणि जास्त देतो. द्रौपदीचं भाजीचं पान खाल्लं एक आणि दुर्वासासही सर्व शिष्य जेव घातले बघा. सुदाम्याचे पोहे खाल्ले, सोन्याचं गाव दिलं. भोळा आहे. भोळा त्याला म्हणतात का समोरचा कोण याचा विचार न करता देऊन टाकतो. ज्याने पुतना मावशीला मोक्ष दिला तो किती भोळा आहे. ज्याने कंसाला मोक्ष दिला तो किती भोळा आहे. ज्याने रावणाला मोक्ष दिला तो किती भोळा आहे. म्हणून भोळे. चला भाविक नुसता भोळा नाही पांडुरंग परमात्मा तो भाविक सुद्धा आहे. त्याला भाविक का म्हणतात तर त्याला 2 गोष्टी आवडतात. त्याला भजन खूप आवडतं आणि दुसरी गोष्ट त्याला संतांची सेवा खूप आवडते. म्हणून पांडुरंग परमात्मा संतांच्या मागे मागे चालतो. धावत चालती मागे मागे असो. आणि त्याला भजन खूप आवडतं. आता इथं सुद्धा कीर्तन चालू आहे. कीर्तनामध्ये कुठेतरी बसले असतील भगवान बरं का. कीर्तनाचे वाटे बराडी आयस लोटे किंवा जनाबाईचं प्रमाण आहे. तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा. या अभंगाला खरी हीच चाल शोभते. या अभंगाला खरी ही चाल शोभून दिसते. लाखो दिंड्या पंढरपूरला आणि लाखो दिंड्या आळंदीला पण हा अभंग आला का हीच चाल घेतल्याशिवाय राहत नाही. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. तिथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. रंग भरे कीर्तनात प्रेम हरिदास नाचत. तिथे असे देव उभा तिथे असे देव उभा. देवाला कीर्तन खूप आवडतं. भाविक आहे. जुनाट. जरी तो पंढरपूरला कबरेवर हात ठेवून उभा असला तरी तो आताचा नाही. तो केव्हाचा आहे. जेव्हा कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे ते ते ते. आणि शिवाय तो चांगला पण आहे. तो गुणांनी चांगला आहे. तो रूपाने चांगला आहे. तो भक्तासाठी स्वभावाने चांगला आहे. म्हणून भोळे भाविक जुनाट चांगले हे झालं पांडुरंगासाठी.
आता आपल्या महादेवाचा विचार केला तर ते सुद्धा भोळे आहेत. किती भोळे, इतके भोळे आहेत. तुम्हाला सांगतो, भगवान शंकर संपूर्ण विश्वामध्ये व्यापलेलं असं एक ते शिव तत्व आहे. पण त्यांना प्रसन्न करायचं असेल ना, प्रसन्न त्या महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर त्याला काही लागत नाही त्याला, बरं का. एक बिल्वदळ एक पसा पाणी पूजन बहुत सोपे आसे. बघ, एक पसावर पाणी व्हा, एक बेलाचं पान व्हा, तरी सुद्धा प्रसन्न होतात. बरं, देताना विचार करीत नाही आपण कुणाला काय देतो ते. हातातून भस्मातून एक राक्षस तयार केला आणि त्याला म्हटले, जा ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. माणसाने कोणावर, तुम्हाला सांगतो, परत तुम्हाला सांगतो, देताना सर्वांना द्या, पण काही माणसांना देताना विचार करा. कधी कधी समाजामध्ये अशी सुद्धा एक जात बघायला मिळते, ज्या बुवाकडे गायला शिकला त्यालाच म्हणतो डबल बारी घेतो का माझ्याशी. म्हणून तुम्हाला पण सांगतो, की अशी क्वचित पोरं भेटतात, लक्षात ठेवा. ज्या बुवाकडे वाजवायला शिकला त्याला म्हणतो जुगलबंदी घेता का माझ्याशी. ज्याने कीर्तन शिकवलं त्यालाच म्हणतो त्याला काही येत नाही म्हणून जेतीच्या कृपेचा लाई जेवरू तेतीची मनी व्याविचारू तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. त्या भस्मासुराला देवाने वर देऊन टाकला. चला, एक चोर देवळामध्ये चोरी करायला आला आणि त्या चोराने शिवलिंगावरती पाय ठेवला. घंटेपर्यंत हात पुसत नव्हता म्हणून. आता त्या शिवलिंगावर उभा राहिला, घंटा सोडली, खांद्यावर घेतली, पळत सुटला. भगवान महादेव म्हटले त्याच्या दूतांना, धावा धावा, याला पकडा आणि त्याला विमानात बसवा आणि त्याला पहिला कैलासावर घेऊन या. पार्वती माता म्हटली, कमाल करता तुम्ही. ज्याने आयुष्यभर भक्ती केली, शिव शिव म्हणता म्हणता म्हातारे झाले, त्यांना कैलास पर्वत तुम्ही दाखवलं सुद्धा नाही, आणि चोरांनी पिंडीवर पाय दिला त्याला कैलासावर घेऊन आले. असं कुठं असतं का. भगवान महादेव म्हणतात, तुला खरं सांगतो मी पार्वती, मी जगामध्ये खूप भक्त बघितले. माझ्या देवळासमोरून काही जातील पण असं हात सुद्धा करीत नाही देवळाकडे, काही बघत सुद्धा नाही मंदिराकडे. काही जण पाया पडतात पण एका हाताने पाया पडतात, काही जातील 2 हाताने फक्त नमस्कार करतील, आणि काही माणसं फक्त मान वाकवतील. पण हा पहिला भक्त भेटला माझ्या आयुष्यातला का संपूर्ण शरीर त्याने माझ्या शिवलिंगावर अर्पण केलं, आणि म्हणून त्याला इथपर्यंत घेऊन आलोय. म्हटले, चोरे पिंडे दिला पाव, त्यासाठी विमान पाठविले. पिंडीवर पाय दिल्यानंतर त्याला विमान दिलं भगवान महादेवानी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की इतके भोळे आहेत. ज्याप्रमाणे पांडुरंग परमात्मा भोळा आहे, त्याचप्रमाणे महादेव सुद्धा भोळे आहेत. पांडुरंग जसा भाविक आहे तसं भगवान महादेव सुद्धा भाविक आहेत. ज्याप्रमाणे पांडुरंगाला कीर्तन आवडतं, भजन आवडतं, त्याचप्रमाणे महादेवाला सुद्धा भजन आवडतं. मंत्र हा शिवाचा, राम जप शिवाचा, राम जप मंत्र हा शिवाचा, राम जप मंत्र हा शिवाचा. ते सतत हातामध्ये रुद्राक्षाची माळा घेऊन जप करतात. हस्ताक्ष माला हृदयकृष्ण तत्वम जीवाग्रे भागावर राम मंत्रम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करे श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय राम. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करे महादेव, भजन करे राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करे महादेव. अजून सांगू तुम्हाला किती भाविक आहे. हे प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे, पण किती भाविक आहे याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. भगवान महादेव रोज भगवद्गीतेचं पठण करतात. दररोज
भगवान शिव भगवद्गीतेचं पठन करतात. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. आता ज्याला भगवद्गीता आवडते, ज्याला रामनाम आवडतं, ज्याला हरी हरी मंत्र आवडतो, तो भाविक आहे. जुनाट, किती जुनाट. आमचे महादेव जुनाट असल्यामुळे त्यांना शब्द आहे बरं का. त्यांना म्हणतात आदिनाथ, आदिनाथ. हो, म्हणून वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये मी कालही सांगितलं, केने महाराज होते. वारकरी संप्रदायाच्या बद्दल कोणी बोलणाऱ्या माणसांनी विचार करून बोलायचं. वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये या संप्रदायाची सुरुवात ज्ञानोबा तुकोबारायांनी केली. इथून सुरुवात नाही संप्रदायाची झाली. या संप्रदायाचा पहिला वारकरी आहे भगवान महादेव. या संप्रदायातला पहिला बुवा कोण आहे? भगवान महादेव. ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली वैष्णव मांदी त्यांचे चरण रज वंदुरे असो. आणि म्हणून ते जुनाट आहेत, ते आदिनाथ आहेत. आणि ते चांगले सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे भगवान पांडुरंग परमात्मा रूपाने गुणाने स्वभावाने चांगला आहे, तसे हे भले रूपाने चांगले नसतील, पण तुम्हाला मी परत एकदा सांगतो, माणसाचा चांगुलपणा हा त्याच्या रूपावरती अवलंबून नसून हा त्याच्या स्वभावावरती अवलंबून असतो. आणि म्हणून हे ज्ञान प्रदान करणारे ज्याला ज्याला तो भगवान शंकर इतके चांगले आहेत, इतके चांगले, इतके चांगले आहेत. किती चांगले का चुकून जरी एखादा त्याच्या ठिकाणी गेला, चुकून बरं का, भगवान शंकर जिथे राहतात तिथे एखादा चुकून जरी गेला तरी त्याला सुद्धा भगवान सद्बुद्धी देतात. एवढे चांगले आहेत. म्हणजे स्मशान हे भगवान शंकराचं वास्तव्याचं ठिकाण आहे. म्हणून एखाद्या माणसाला पेटवायला माणसं गेली का ती किती पण वाईट असू द्या, पण तिथं गेल्यावर ते चांगलंच बोलतील. तिथं गेल्यावर त्यांची भाषा चांगलीच आहे. बघा काय नाही, सगळा फुकट आहे, आपल्या समोर कमवले, आपल्या समोर ठेवून गेला, आपल्या समोर सत्यानाश झाला, आपलं पण तेच होणार आहे. घरी आल्यावर भले तो त्याला करायचं ते करीलच तो, पण तिथे गेल्यावर तरी तो चांगला बोलतो. म्हणजे भगवान महादेवाच्या स्थानाला चुकून जरी माणसं गेली तरी भगवान त्याला ज्ञान देण्याचं काम करतात. एवढे ते चांगले आहेत. म्हणून भोळे भाविक हे जुनाट चांगले. आणि त्या देवाचं वैशिष्ट्य त्याला काही लागत नाही. हो य तैसे केले भक्तिभावे मनवोनी चिंता नाही आम्हा दासा न भिवू गर्भवासा जन्म घेता विठोबा Kumar
पडिया हे कामन करणारा शिवकाल ज्ञानदेव तुकारा हरिनाथ भगवान की त्यांना झेपल का तो हार जड आहे म्हणून भोळे भाविक जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे म्हणून चिंता नाही आम्हा दासा न भिऊ गर्भवासा जन्म घेता. तुकोबाराय पुढे म्हणतात आम्ही त्याचे दास झालो म्हणून चिंता नाही आणि आता मात्र त्याचे दास झाल्यानंतर आम्ही परिपूर्ण स्वतंत्र आहोत. आता मात्र आमच्यावर कोणाची सत्ता नाही. आम्ही आमच्या इच्छेने भक्तीचा गदारोळ करू आणि भोगू सर्व काळ सर्व सुख. आणि आता आमच्या जीवनामध्ये अशा देवाचाच आम्हाला सांगात आहे. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येर येरा म्हणून चिंता नाही आम्हा दासा न भिऊ गर्भवासा जन्म घेता. ज्ञानेश्वर वेळेच्या अभावी कीर्तनाचे 2 चरण मी संक्षिप्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती उशीर करावा याला सुद्धा मर्यादा आहे. म्हणून 9च्या पुढे आपण गेलेलो आहे. कीर्तन वेळेत सुरू झालं तरी देखील मात्र आजचा या ठिकाणचा हा विशेष कीर्तनामध्ये असलेला जो गुणीजनांचा सहभाग हा सहभाग पाहिल्यानंतर मला असं वाटलं की थोडंसं आपल्या सर्वांना सुद्धा ही गायनाची आनंदाची पर्वणी द्यावी. सर्व गुणीजनांना मी धन्यवाद देतो. आमचे दशरथ महाराज केने त्याचबरोबर आमचे अंकुश महाराज भंडारी बबन दादा या पंचकृषीतील गायक मंडळीपैकी आमचे बरं का मकरंद महाराज शुभम महाराज विकास महाराज आमचे त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे चिंचोलीचे गणेश दादा खाणे बरं का आणि सर्व या परिसरातून आलेले बडेकर महाराज असतील किंवा त्यांच्या मागे उभे सर्व ते करवल्याचे दगडूबा वगैरे असतील. आज या ठिकाणी आमचे वारकरी संप्रदायाचे थोर ज्येष्ठ प्रचारक भगवान महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का. अनेक महाराज मंडळी आहेत. सर्वांचं या ठिकाणी मी या कुटुंबाच्या वतीने स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो. मृदंगाची साथ ज्यांनी केली ते आपल्या या परिसराचं वैभव नितेशजी ठोंबरे आपल्या गुरुसहित या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर रोहितचा सुद्धा खूप गोड हात आहे. ही पोरं असली की मला कीर्तनाला खूप आनंद वाटतो पण ते येत नाही ना हो कारण माझा कार्ड पिवळा आहे. मी पिवळ्या कार्डावाला महाराज असल्यामुळं त्यांना मी रोज नेऊ शकत नाही बरोबर. पण हे कधीतरी असतात साथीला. आता उद्या माझ्याबरोबर आहे तबल्यावर. उद्या माझी कथा आहे आणि उद्या तबल्यावरती उद्या नितेशच आहे. किशोर बुवा कलाकार गुणीजन खूप आहेत पण एक म्हण एक सुविचार आहे विद्या विनयेन शोभते. ज्याप्रमाणे फळाने भरलेली झाडाची फांदी खाली वागते त्याप्रमाणे ज्याच्याकडे खूप जास्त गुण असतात गुणवान माणूस असतो तो समाजामध्ये नम्र असतो. असा दाखवित नाही तो का मी कलाकार आहे गुणीजन आहे. अत्यंत नम्र व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे विशाल त्याचा प्रपंच आताच चालू झालाय बाबा. तुला सुद्धा आशीर्वाद देतो. तुझा प्रपंच तुझ्यासारखाच विशाल व्हावा बरं का. तुझा संसार जो आहे तो चांगला विशाल व्हावा तुला मी या ठिकाणी आशीर्वाद देतो. कॅमेरामन पण चांगले दिसतात मला बरं का. शर्ट काळा घातलेला आहे पण मन चांगलं त्यांचं चांगलं आहे बरं का. छान. फक्त त्यातलं चांगलं असेल ते दाखवा बाबा लोकांना काहीतरी. हां लाईव्ह चालू आहे का मग प्रश्नच नाही. जे असेल तसं गेलं. सर्वांना ग्रामस्थ मंडळ कुंभारलीचं वैशिष्ट्य असं आहे. तुम्हाला परिचय करून देतो या गावचा.
बरं का. या गावामध्ये रामनवमी ही खूप पहिल्यापासून होते बरं का केने महाराज. रामनवमी या गावामध्ये पूर्वीपासून होते. नारदीय कीर्तन पूर्वी या गावामध्ये असायचं रामनवमीला. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे गोष्ट ही, रामभक्त असलेले कुंभारलीकर जेव्हा बाबरी मस्जिदचा ढाचा पाडला 1992-93ला, त्यावेळेला कारसेवक म्हणून आपल्या गावातली ही सर्व मंडळी बऱ्यापैकी मंडळी अयोध्येला गेली होती. म्हणून ज्या दिवशी राम मंदिराचं काम झालं त्या दिवशी या ठिकाणी माझं कीर्तन झालं होतं, आठवतं ना तुम्हाला. म्हणून असं या गावचा परिचय आहे. असो, तर सर्वांना धन्यवाद देतो ज्यांच्या घरी हे आज कीर्तन होतं. आमचे रोहिदास पाटील एक चांगले निष्ठावंत वारकरी, एक वैष्णवाचं कुटुंब आहे. भगवंताला प्रार्थना करीन की भगवंता त्या कुटुंबाने 16 सोमवारचं व्रत केलेलं आहे, म्हणून त्यांचं सर्वांगीण कल्याण तुम्ही करावं. नामा म्हणे तया असावे कल्याण, आणि ज्या मुखी निधान पांडुरंग, परमेश्वराने त्यांचं कल्याण करावं. असो, येत्या 2 तारखेला माझं कीर्तन करवलेलं आहे आपल्या कुणाच्या घरी, भंडारी, आपले अंकुश भंडारी यांच्या सुलत्यांकडे पुण्यतिथीनिमित्त माझं कीर्तन आहे. 1 तारखेला माझं कीर्तन मोरब्याला आहे. सकाळी कुठलं मंदिर ते, डांगरनेश्वर मंदिरावरती सकाळचं कीर्तन त्या ठिकाणी आहे. तेव्हाही तुम्ही त्या कार्यक्रमाला सर्वांनी या. आणि उद्या आपल्या भागामध्ये पोसरीला बरं का समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराजांचं कीर्तन आहे, देशमुख, 5 ते 6 ते मला वाटते. आपण त्याही कार्यक्रमाचा लाभ घ्या अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. उद्यापासून आमची रामकथा सुरू झालेली आहे, भागवत कथा सुरू झालेली आहे. आंबिवली स्टेशनच्या जवळ टिटवाळा मार्गावरती जे आंबिवली स्टेशन आहे त्याच्या बाजूला कथा सुरू झालेली आहे. ज्यांना जमेल त्यांनी त्या ठिकाणी कथेसाठी या. दुसरी सूचना की तुम्ही नुसता मला फोन केला तरी आडेवेडे न देता, किती पण थकलो असेल तरी मी कार्यक्रमाला तुमच्याकडे येतो. असं म्हणत नाही का मला नको कीर्तन, मी दमलेलो आहे, मी थकलेलो आहे, तरीसुद्धा किती पण थकलो असलो तरी कीर्तन करतो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी आज एक आग्रह करतो, विनंती करतो की आपली त्र्यंबकेश्वरची दिंडी असते की नाही आपल्या मंदिरावरून, मग तुम्ही 7 दिवस नका चालायला येऊ, पण पहिल्या दिवशी यायला काय हरकत आहे का तुम्हाला सर्वांना. किमान पहिल्या दिवशी या दिंडीच्या प्रस्थानाला, आणि तुकाराम महाराजांच्या मंदिरापासून एक टप्पा चाला सर्वांनी, भजन पण होईल आणि भोजन पण होईल. दुसरी तुम्हाला एक सूचना विनंती करतो आणखी एक, की आपल्या यावर्षी तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण होत आहे. आपलं मंदिर तुकोबारायांचं आहे, म्हणून मागच्या वर्षीच देहूमध्ये आपण संकल्प केला की त्या ठिकाणी की 375व्या वर्षी आपल्या तुकोबारायांच्या मंदिरावर एक 3.5 दिवसाचा महोत्सव आपण ठेवलेला आहे. 16, 17, 18 आणि 19 मार्चला. तर त्या काळामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. किशोर सर तुम्हाला आताच निमंत्रण देतो, विशाल तुला आताच निमंत्रण देतो, तुम्ही पण सर्वांनी यायचं. आणि हा सप्ताह वारिंगे महाराजाचा नसून हा तुमचा सगळ्यांचा सप्ताह आहे असं म्हणून त्या ठिकाणी यायचं. असो, सर्वांना धन्यवाद देतो. भैरवी घ्यायची इच्छा होती पण वेळ झालेली त्यामुळे भैरवी आता नको. फक्त 2 मिनटं आपण थोडंसं संकीर्तन करूया. उपस्थिती खूप छान आहे. वर हात करा सर्वांनी, आपण विठ्ठल जप करूया सर्वांनी. करा, वर हात करा. ते हाताची घडी घातली त्यांनी पण करा ना वरती हात, काय फरक पडणार आहे. करा करा करा. त्यांच्याकडे कॅमेरा फिरवा, फिरवा त्यांच्याकडे कॅमेरा. मागलं त्यांनी एकच हात वर केला होता. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल 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 विठ्ठल पांडुरंग, पांडुरंग 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 विठ्ठला जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडे बापुरे उत्तरा.
क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हा नाही विचारला अधिकार म्या बोला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पार्वती पते हर हर महादेव। जरा 2 मिनिटे फक्त शांत राहा। या ठिकाणी आज आपल्या कुंभारले गावात रोहिदास पाटील यांच्याकडे 16 सोमवारचं उद्यापन आणि त्यानिमित्त कीर्तनाची सेवा नियोजित कीर्तनकार रामानाचार्य कोकणरत्न हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज वारिंगे यांचा सत्कार मी नारायण शेठ पाटील यांना सांगतो की त्यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचाच आहे। तसेच या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणारे आपले एक परमातीर्थ जुनं वैभव भगवान महाराज बोलाडे या ठिकाणी उपस्थित त्यांचासुद्धा मी घरमंगाकडनं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करणार आहे। तसेच गायनाची उत्तम साथ करणारे दशरथ महाराज केने कोंढेरी टिटवाळा यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार होणार, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। तसेच मकरंद महाराज मडवी अंकुश भंडारी आत्माराम बडेकर ज्यांची ज्यांची नावं घेतात त्यांना प्रत्येकाने त्यांना शाल आणि श्रीफळ द्या। आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी तबला आणि पखवाजाची उत्तम साथ करणारे आज नितेश ठोंबरे आणि रोहित पाटील यांचे गुरुवारी किशोर भंडारी दोन्ही शिष्य या ठिकाणी त्यांची सेवा आपल्या गुरूंना सादर केलेली आहे। त्यांचासुद्धा मी घरमंगाकडनं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांचा स्वीकार करायचा आहे। किशोर भंडारी गुरुवर्य त्यांचे दोन्ही शिष्य या ठिकाणी आज उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। तसेच शुभम महाराज विशाल पाटील भगवान महाराज बोराडे विकास महाराज बोराडे मकरंद मडवी अंकुश भंडारी करवले मकरंद मडवी तसेच विनेगरी ज्यांनी विनेची सेवा केली आपले केशवबुवा पाटील यांचा सुद्धा घरमालकांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार। या ठिकाणी ताबडतोब जेवणाची व्यवस्था जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नका अशी घरमालकांची विनंती आहे। तसेच महाराजांचे चिरंजीव वैभव महाराज वारिंगे या ठिकाणी उपस्थित त्यांचा सुद्धा घरमालकांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात त्यांनी स्वीकार करायचा आहे। वैभव महाराज वारिंगे अंकुश भंडारी बबन महाराज भंडारी या स्टेजवर या। भगवान महाराज बोराडे आत्माराम बडेकर तसेच विलास खरे फणशीपाडा यांचा सुद्धा घरमालकांना